महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब CM साहेबांना मेल केलेला आहे, ECM साहेबांना मेल केलेला आहे, कोल्हापूरचे आपले IG साहेब त्यांनाही मेल केलेला आहे आपण आज, आणि पालकमंत्री आपले शंभूराज देसाई त्यांनाही लेटर इनवर्ड केलेलं आहे निवेदनाचं, आणि SP साहेब आहेत शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेलेले, त्यामुळं ॲडिशनल SP मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे. आणि जे गुटखा तर चालूच आहे विक्री, गुटख्याबरोबर जो गांजा आणि ज्या MDच्या गोळ्या आहेत हे रोखण्यासंदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे. आणि मी काल मुंबईमध्ये DRI टीमशी पण बोललेलो आहे मी, कारण DRI टीम रेड करायला रेडी आहे. जर पोलीस प्रशासन जर माझी अपेक्षा आहे किंवा माझं विश्वास आहे सातारा पोलिसांवर, जे आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी पाहतोय सातारा पोलीस, विश्वास आहे माझा. पण जर महिन्याभराचं त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी DRI टीम डायरेक्ट घेऊन येणार, मी डायरेक्ट ऑपरेशन करणार आहे. कारण मला माहिती आहे कुठे गांजा विकतात, कुठे MD विकतात. कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे. राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. तर मी काय सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचे आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो. त्यामुळे हे MD गांजासारखे जर नशिली पदार्थ थांबत नसतील इथे तर मला 100% DRIची मदत घ्यावी लागेल. आणि DRI त्याचं मी बोलून घेतलेलं आहे. तसे DRIच्या लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि मला बोलले तुम्ही स्पॉट दाखवा, आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार. पण लोकल नाही आहेत, गुटखावाला म्हणजे बाहेरून इथे येता येते आणि लोकल मी कोणाच्या पान टपरीवर कोणावर मी हे करत नाही, त्याच्यावर कधी आपण नाही. पण मी आता अक्षरशः मी माझ्याकडे 4 स्पाय कॅमेरे मागवलेत. आता मी माझ्या स्पाय कॅमेरे माझ्याकडे आलेले, मी 8-10 दिवस बघणार रेड किती पडतात, काय पोलीस प्रशासन करते, नाही तर मी स्पाय कॅमेरे करून प्रूफ रेडी करणार आणि DRI टीमला पाठवणार. DRI टीम यायला तयार. आता रक्षक ग्रुपनं बोरगावला जो साठा पकडलेला त्या संदर्भात काय झालं पुढे? आता रक्षक प्रतिष्ठानने तिथे त्यावेळेला आमचे मनोज भाऊ होते, शेजारीच आहेत. मनोज भाऊंनी त्यावेळेला तिथं गाड्या पकडल्या, कारवाई केली. त्यांना कारवाईची पोलिसांनी त्यावेळेला आश्वासन दिलं किंवा त्यांनी त्यावेळेला मदतही पोलिसांनी केली, बोरगाव पोलिसांनी. पुढे काय मी काय माहिती घेतली नाही यातून, काय त्यांनी अजून केलं ते. गुटखा त्याचा ठेवला आहे, त्या गुटख्याची जप्त करून विल्हेवाट लावली. मी काय परत माहिती घेतली नाही. पण मला एक ट्रकभर म्हणून मला पाहिजे. मला 4-5 पोत्यांनी माझं पोट नाही भरणार, कारण जो साठा जिल्ह्यामध्ये येतोय, जो गांजाचा साठा जिल्ह्यामध्ये येतोय, तर MD सारख्या जर गोळ्या इथं ओपनली विकल्या जातात. आणि तुम्हाला माहिती नाही, हे बॅक कवर असतं ना मोबाईलच्या, बॅक कवरच्या पाठीमागं गांजाच्या पुढ्या ठेवायला लागले, मुलं आणि मुली ठेवायला लागले. हे दुर्दैव भाग आहे जिल्ह्यासाठी. डेअरिंग पाहिजे आपल्याला, ते डेअरिंग माझ्यामध्ये वाघाचं काळज घेऊन जन्मलेला माणूस आहे मी. तेव्हा मी काय कुठं मागं पडणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे मी हे शेवटपर्यंत मी लढा हा माझा कायम राहणार.